हाय सगळ्यांना. तर आपण सगळ्या महिलांना जॉईन होऊ देणार आहोत. बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत, काही महिला अजून जॉईन झालेल्या नाही. तर थोडा वेळ वेट करूयात आपण, 5 ते 10 मिनिटं. तर इथं मागचा जो व्हिडिओ होता, सेकंड व्हिडिओ 2 नंबर म्हणजे 2 दिवसाचा, दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. तर त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची. आणि तर मी आज तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे. तर थोडा वेळ त्यासाठी वेट करणार आहोत आपण, कारण सगळ्या महिलांना जॉईन होऊ देऊया. आणि सगळ्यांनी लाईक करायचं आहे. आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करायचे. जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेल किंवा आपले रोजचे सेशनचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील, तर लाईक सगळ्यांनी करायचे. तर आपण अस्तरच्या ब्लाऊजवरून माप घेतलेले होते आणि ते मी सांगितलं होतं तुम्हाला की माप कशी घ्यायची आणि काय काय चुका तुमच्याकडनं होतात हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ज्या दिवशी आपला क्लास चालू असतो म्हणजे लाईव्ह चालू असतो त्या दिवशी मी तुमचे डाऊट क्लिअर करत नाही, हे पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगत आहे. तर डाऊट सेशन हे सेपरेट ठेवणार आहे. तर प्रत्येक महिलांचे इथे डाऊट क्लिअर होणार आहेत आपल्याकडे. जे काही तुमचे डाऊट असतील आणि आपले जे हे लाईव्ह सेशन चालू आहे ते रेकॉर्डेड होणार आहे, म्हणजे रेकॉर्डिंग करणार आहे. ते तुम्हाला नंतर सुद्धा बघता येतील. आता बऱ्याचशा महिलांना टाइम नसतो किंवा लहान बाळ असतं, वेळ मिळत नाही बघायला टाइमावरती. तर त्यासाठी आपण रेकॉर्ड, आता बऱ्याचशा महिलांचे मला कॉल येऊन गेले किंवा मेसेज पण येऊन गेले की रेकॉर्डेड बनवा म्हणून, आम्हाला नंतर बघता येतील. तर काही महिलांना वेळ नसतो, काही महिलांकडे लहान बाळ असतात, त्यामुळे हे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला नंतर बघता येतील. आणि ज्यांच्या लक्षात येत नसेल त्यांनी 2-2, 3-3 वेळा व्हिडिओ बघितला तरी चालेल, जेणेकरून तुम्हाला बाहेर क्लासला जायची गरज येणार नाही. तर हळूहळू महिला जॉईन होत आहेत. तर मी इथं प्रिन्सेस कट वरून तुम्हाला माप दाखवले होते आणि त्या मापांवरून आता बरेचसे मला म्हणजे मध्ये मेसेज पण येत होते आणि युट्यूबला कमेंट पण होत्या की आमच्याकडे कटोरी ब्लाऊज मापासाठी आले, प्रिन्स कट शिवून द्यायचे, तर माप कशी घ्यायची. तर मी डिटेल मध्ये माप घेण्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे तुम्हाला. तर तुम्ही असं नाही की तुम्हाला कटोरीचं ब्लाऊज शिवायचं आणि कटोरीचंच ब्लाऊजचं माप घ्यायचं, असं काही नसतं. माप तुम्ही कुठल्याही ब्लाऊजवरून घेऊ शकतात, पण माप अगदी व्यवस्थित घेतले गेले पाहिजे. चुका मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत की कुठं कुठं तुमच्या चुका होतात, तर ते चुका होऊ देऊ नका, म्हणजे तुमचे ही ब्लाऊज अगदी परफेक्ट होतील. आणि अशा बऱ्याचशा महिला आहेत की त्यांना कटिंग जमत नाही, शिवण्याची आवड आहे. अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. तर पेपर पॅटर्न मध्ये सर्व प्रकार मिळतात आपल्याकडे, जसं की कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सभ्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक 4 टक्स, बंद गळा पाठीमागचा आणि पुढचा वेगळा असं 4 टक्स मध्ये पण आहे. कटोरी म्हणजे सॉरी कटोरीचे जे ब्लाऊज आहेत त्याला मागे बऱ्याचशा महिलांना कॉलर आवडते, तर ते कॉलरचे पण व्हिडिओ आहेत, म्हणजे कॉलरचे पण आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत. ड्रेसचे कॉलरचे पेपर पॅटर्न आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सध्या पेपर पॅटर्न वरती 10% डिस्काउंट चालू आहे. कुठल्याही प्रकारचे हवे असतील तर त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा. बरेचदा काय होतं की आपल्याला कटिंग करायला जमत नाही पण शिवायला येतं, तर या महिलांसाठी पेपर पॅटर्न घेऊन अगदी अतिशय सुंदर असे ब्लाऊज तुम्ही शिवू शकता. तर आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत, तर आता आपण सुरुवात करणार आहोत. आणि सगळ्यांनी, मी पुन्हा एकदा सांगते, जेवढ्या महिला जॉईन होतात तेवढ्यांनी सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि मला कमेंट मध्ये सांगायचं की मी लाईक केलं मॅम म्हणून. तर इथं हे ब्लाऊज जे मी तुम्हाला दाखवते याच्यावरून आपण माप घेतले होते त्या दिवशी, तर माप कशी घ्यायची ते मी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. आणि हे आहे अस्तरचं ब्लाऊज. बिना अस्तरच्या ब्लाऊज वरून पण सेम पद्धतीने माप घ्यायचे असतात आणि अस्तरच्या ब्लाऊज वरून पण सेम माप घ्यायचे असतात. आणि हुकचं ब्लाऊज असेल तर कुठल्या बाजूने माप घ्यायची आणि लूप्सचं असेल तर कुठल्या बाजूने माप घ्यायची मी तुम्हाला सांगितलं. सॉरी, बटनचं असेल तर कुठल्या बाजूने माप घ्यायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथं हे आता मी तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे. तर मी तुम्हाला डायग्राम दाखवताना 1 टक्सचं दाखवेल, कारण आपण 1 टक्स पासून सुरुवात करणार आहोत. सगळ्यात सोपं ब्लाऊज जे आहे ते 1 टक्स आहे. ज्या नवीन शिकणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे की 1 टक्स पासून तुमची सुरुवात होत आहे. तर आता आपण हे ब्लाऊज साईडला ठेवून देऊयात. मी काही डायग्राम काढलेले ते डायग्राम मी तुम्हाला दाखवणार आहे.
आणि तेच डायग्राम मी तुम्हाला बोर्डवरती सुद्धा काढून दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशी डायग्राम काढायचे असतात. डायग्राम मध्ये नुसतं लक्षात येत नाही. समजा मी वहीवरती तुम्हाला डायग्राम दाखवले तर ते तुमच्या लक्षात बसणार नाही की कसं कुठल्या साईडला वाढवलंय, कुठला हा कमरेचा चौथा भाग आहे किंवा कुठला हा कट करायचा हे कळत नाही. तर मी ते तुम्हाला बोर्डवरती दाखवणार आहे. तर आपण आता सुरुवात करूया. तर आधी आपल्याला काय लिहून घ्यायचंय वहीवरती मी ते तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याकडे वही आहे, वहीवर पण लिहून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला अशा पद्धतीने सर्व 28 साईजचे माप लिहून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्वांनी माप लिहून घ्यायची. 1 टक्सचे माप आहेत, 28 साईज आहे प्रत्येकाचा. आता मी जसं इथं छातीचा चौथा भाग दिलेला आहे किंवा छाती दिलेली 28 साईज, तर त्याचं कमरेचं माप प्रत्येकाचं सेम येईल असं नाही. कमरेचं माप प्रत्येकाचं चेंज होणार आहे. शोल्डरचं माप पण चेंज होणार आहे, कारण गळ्यानुसार शोल्डर घेतो. जसं मी तुम्हाला काल दाखवलेलं आहे की गळ्याची उंची आपली किती असेल तर किती आपल्याला शोल्डर घ्यायचं असतं. आणि शोल्डरचं माप जर तुमचं परफेक्ट घेतलं गेलं असेल तर शोल्डर कधीच गळणार नाही. आता काल 34 साईजचं शोल्डर मी तुम्हाला दाखवलंय किती इंच आहे, म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये. तर इथं आपल्याला अशा पद्धतीने सर्व लिहून घ्यायचंय. तर मी तुम्हाला आता डायग्राम दाखवणार आहे. तर हे अशा पद्धतीने डायग्राम काढायचे असतात. मी तुम्हाला याच्यावरती पण दाखवणार आहे डायग्राम. अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम काढायचे आहेत आणि 0, 1, 2 जसं मी लिहून घेतलेलं आहे तसं लिहून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला जर समजा 4-6 महिन्यामध्ये गॅप पडला आणि नंतर ब्लाऊज शिवायची वेळ आली तर हे डायग्राम बघून आपल्याला लक्षात येतं. जसं मी इथे लिहून घेतलेले 0 ते 1, 0 ते 2 जसं लिहून घेतलेले तसं तुम्हाला लिहून घ्यायचे. ते का लिहून घ्यायचे मी तुम्हाला आता पुढे दाखवणारच आहे किंवा सांगणारच आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम काढायचे. मी हे डायग्राम तुम्हाला बोर्डवरती काढून दाखवणार आहे. तर सगळ्यांचे बघून झाले असतील मी जे डायग्राम दाखवते ते. इथं वरचा जो डायग्राम आहे तो पुढचा भाग आहे आणि खाली जो डायग्राम काढलेला आहे आपण तो पाठीमागचा भाग आहे. इथं बिना अस्तरची बाही आहे आणि इथं अस्तरची बाही दिलेली, दोघही प्रकाराच्या मी बाह्या दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता हे 0 ते 1 काय लिहिलेलं आहे, जसं मी तुम्हाला पाठीमागचं दाखवलं की तुम्हाला लिहून घ्यायचंय. तर मी ते तुम्हाला आता सांगणार आहे तशा पद्धतीने तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर पूर्ण उंची आपली आहे 12.5 इंच. त्यात आपल्याला 1 इंच प्लस करायचं असतं. छातीचा चौथा भाग आहे, म्हणजे छाती 28 साईज आहे. तर 28 चा चौथा भाग काढायचा आहे. मग तो कसा काढायचा ते दाखवते मी तुम्हाला. आता आपला हा टेप आहे, बरोबर. हा टेप आहे 28 साईज वरती, त्याला फोल्ड करायचा आहे, डबल फोल्ड. हे बघू शकता 28 साईज टेपचे हे दोन भाग झाले, हा एक पाठीमागचा आणि हा दोन. इथे 28 साईज वरती बरोबर आपण दुसरा जो भाग आहे तो 28 साईज वरती, जी स्टीलची पट्टी आहे ती 28 साईज वरती ठेवली. परत पुन्हा अजून एक फोल्ड करायचा 28 वरती. म्हणजे किती टेपचे फोल्ड झाले, 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीने 4 फोल्ड झाले. म्हणजे हा चौथा भाग निघाला. म्हणजे किती इंच आला चौथा भाग, सॉरी असं दाखवते म्हणजे लक्षात येईल. 4 भाग झालेले. तर आता 28 चा चौथा भाग बघूयात आपण. 28 चा चौथा भाग येतोय 7 इंच. 7 इंच चौथा भाग येतोय. इथे टेप फोल्ड केलेला बघून घ्या, 1, 2 आणि हा डबल आहे 3 आणि 4. 28 चा चौथा भाग निघाला अगदी बरोबर की 7 इंच येतोय. असं जर तुम्ही माप घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. बऱ्याचदा काय होतं की अंगावरून महिला चेस्टचं माप देतात, मग ते चेस्टचं माप 28, 29, 30 जे काही येत असेल ते. तर तुम्हाला जर माप काढता येत नसतील तर टेप आपल्याला फोल्ड करायचे. जसं मी आता 28 छातीचं माप तुम्हाला दाखवलेलं आहे. तर 28 चा चौथा भाग कसा काढायचा हे मी सोप्या पद्धतीने तुम्हाला तयार करून दाखवले. अतिशय सोपी पद्धत आहे, बिना शिकलेल्या महिलांना सुद्धा लवकर लक्षात येईल. आणि ज्यांचं लक्षात येत नसेल तर त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ बघायचे आहेत 2 ते 3 वेळा. तुम्हाला बाहेर क्लास करायची गरज येणार नाही आणि लिहून ठेवायचं आहे आपल्याला जे लक्षात येत नसेल. तर 28 चा चौथा भाग असा काढलेला आहे. प्रत्येक वेळेला मी तुम्हाला दाखवणार आहे, प्रत्येक साईजचा दाखवणार आहे.
तर 28 वरती 4 वेळा टेप फोल्ड करायचा आहे, म्हणजे बरोबर 28 चा चौथा भाग 7 इंच आलेला आहे. तर छाती आहे 28 साईज, कंबर आहे तुमचं 26. आता प्रत्येकाचं 28 चं कंबर 26 येईल असं नाही, काहींचं 24 पण येईल, 25 पण येईल, 26 पण येईल, 24.5 पण येईल. तर तसं तुम्हाला माप घ्यायचं आहे. शोल्डर आहे शिलाई मार्जिन पकडून 5 इंच, बाही आहे 3 इंच. मग बाहीची उंची तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यावरती मी चार्ट पण बनवलेला आहे, आपल्या युट्यूब वरती त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, ते चार्ट पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. दंड घेर 9 इंच आणि मुंडा आहे 5.5 इंच. ठीक आहे. तर असे इथं पूर्ण माप लिहून घेतलेले आहेत, जसं मी तुम्हाला दाखवलं तसे माप लिहून घेतलेले इथं बघू शकता. परत एकदा हे असे माप लिहून घ्यायचे आपल्याला. जेव्हा आपल्याकडे ब्लाऊज येतं तेव्हा पूर्ण असे लिहिले तरी चालेल. शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, गळा उंची, कंबरचा घेर, बाहीची उंची असे माप लिहायचे. पण हे जे तुम्हाला दाखवलेले 0 ते 1, 0 ते 2 ते डायग्राम वरून नाव कसे डायग्राम वरून कसं लिहून घ्यायचं आणि 0 ते 1 मध्ये किती इंच वाढवायचं, 0 ते 2 मध्ये किती इंच वाढवायचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता मी तुम्हाला हे सांगणार आहे. आता 0 ते 1 इथे लिहिलेलं आहे. 0 ते 1 म्हणजे काय आहे, 0 ते 2 म्हणजे काय आहे, असं लिहून घ्यायचंय तुम्हाला. तुमच्या पद्धतीने लिहिलं तरीही चालेल, असं नाही की माझी जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचंय, तुमच्या पद्धतीने लिहायचंय. 0 ते 1 येते आपली पूर्ण उंची आहे 12.5 इंच. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं असतं. मी व्हिडिओ जे दाखवले, जे आपले आधीचे पण व्हिडिओ टाकले युट्यूब वरती, त्यात पण प्रत्येक व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगत असते मी तुम्हाला. तर पूर्ण उंची आहे 0 ते 1 पूर्ण उंचीचं माप आहे. त्यात आपल्याला किती इंच प्लस करायचं 1, म्हणजे 12.5 जर तयार असेल, 12.5 तयार असेल असं नाही, त्यापेक्षा कमी असू शकते, जास्तही असू शकते. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचे, उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं म्हणजे वाढवायचं आहे. आता 0 ते 2 म्हणजे शोल्डरच्या 0 ते 2 म्हणजे इथं जे काही तुम्ही लिहिलेलं असेल त्याचं माप. मी 0 ते 2 मध्ये लिहिलेले छातीचा चौथा भाग प्लस 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन. 0 ते 2 म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन. 1 ते 3 म्हणजे काय, आता 1 ते 3 इथे लिहून घेतलेला आहे मी. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन प्लस 1 इंच. आता हे 1 इंच कशासाठी घेतले आपण, प्लस 1 इंच कशासाठी घेतलेला आहे, कारण पाठीमागच्या भागात जो आपण टक्स घेतो, जो डाच घेतो, मी ब्लाऊज वरून दाखवते तुम्हाला, त्यासाठी आपल्याला 1 इंच प्लस करावं लागतं. हा आहे आपला ब्लाऊजचा पाठीमागचा भाग. हा जो टक्स घेतो आपण, हा जो डाच घेतो आपण, त्यासाठी आपल्याला प्लस 1 इंच करायला लागतं. मग कशामध्ये, कंबरचं माप घ्यायचं, जे काही तुमचं कंबर असेल 27, 28, 26, तर त्या कमरेमध्ये आपल्याला कमरेचा चौथा भाग करायचा, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं, प्लस 2 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही छातीत जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तेवढं शिलाई मार्जिन ऍड करायचं. ठीक आहे. पण 1 इंच प्लस करायला विसरायचं नाही, कारण पाठीमागचा टक साठी आपल्याला 1 इंच हे वाढवायलाच लागतं. लाईक करत जा. आता कमरेचं पण झालं, 0 ते 1 चं पण झालं आपलं. 0 ते 4 इथं 0 ते 4 लिहून घेतलेले मी. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, जसं मी तुम्हाला काल सांगितलं, आपलं शोल्डर आलं होतं 9.5 इंच, बरोबर. जे काही आपलं शोल्डर असेल ते 9.5 च्या निम्म करायचं आहे, म्हणजे किती इंच आलं ते बघायचं आहे आणि त्यामध्ये प्लस अर्धा इंच ऍड करायचं. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म प्लस त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं. तयार ब्लाऊज वरून जर तुम्ही माप घेत असाल, जसं मी तुम्हाला काल घेऊन दाखवलेलं, माप घेताना शोल्डरचं माप व्यवस्थित घ्यायचं. जर शोल्डरचं माप थोडं जरी चुकलं तुमचं तरीही शोल्डर गळू शकतात. तर शोल्डरच्या निम्म जे काही तुमचं 5-10 इंच शोल्डर येत असेल किंवा 9.5 इंच येत असेल किंवा 6 इंच येत असेल, समजा आता आपलं 10 इंच शोल्डर आलंय तर त्याचा निम्म 5 इंच घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे. ठीक आहे. 28 साईज एवढं मोठं शोल्डर नसतं, पण मी तुम्हाला सांगत आहे. 4.5 इंच जर शोल्डर असेल तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचंय, असं 5 इंच घ्यायचं आहे. 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस काय आलं, 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच. 0 ते 6 गळा रुंदी 2.25 ते 2.5. लहान गळा असेल 6-7 इंचाचा तर 2.5 इंच घ्यायचा आहे, आणि त्यापेक्षा जर मोठा गळा असेल
तर 2.25 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे गळ्याची रुंदी घ्यायची आहे. 0 ते 7 गळ्याची उंची, 0 ते 7 इथं सगळं लिहिलेलं आहे. 0 ते 7 गळ्याची उंची, 0 ते 6 काय आहे, 7 ते 5 काय आहे, सगळं लिहिलेलं आहे. हे तुम्ही तुमच्या चॉईस नुसार किंवा तुमच्या अंदाजानुसार लिहू शकता. 1 ते 8 टक्सची रुंदी, 1 ते 8 इथे लिहिलेलं आहे. 1 ते 8 टक्सची रुंदी. टक्सची रुंदी किती घ्यायची हे मी बरेचशे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर कमरेचा जो भाग असतो, जसं आपण 28 साईज घेतली किंवा 26 साईज घेतली कमरेची, 26 चा चौथा भाग त्याच्यातच निम्म करायचा, टक्स पॉइंट आपोआप निघत असतो. तर 8 ते 9 टक्सची उंची. टक्सची उंची ही गळ्यानुसार अवलंबून असते. जसं की तुमचा गळा डीप असेल आणि रुंदीला जास्त असेल तर टक्सची रुंदी आपल्याला वाढवायची असते किंवा टक्सची उंची आपल्याला कमी करायची असते. एवढे तुम्हाला माप लक्षात ठेवायचे आहे. आणि आता इथं बाहीचं दिलेलं आहे मी. बाहीचं पण आहे ना 0 ते 1 पूर्ण उंची, त्यामध्ये आपल्याला बिना अस्तरची असेल तर 1.5 इंच वाढवायचं आहे आणि अर्धा इंच वरच्या साईडला, जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते. असं एकूण आपल्याला बिना अस्तरच्या बाहीसाठी 2 इंच उंचीमध्ये वाढवायचं असतं. डायरेक्ट 2 इंच वाढवलं तरीही चालतं. आता 9 ते 1 जसं मी तुम्हाला सांगितलं, 0 ते 9 पूर्ण उंची प्लस त्यामध्ये 9 ते 1 पूर्ण उंचीमध्ये 2 इंच वाढवायचं आहे. 0 ते 2 रुंदी. रुंदी कशी असते आपली, जसं आपण बाहीची घडीचं माप टाकतो तिला रुंदी पण म्हणतात, बाहीची घडी पण म्हणतात. मग बाहीच्या घडीचं माप तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते, तसं मी आज पण सांगणारच आहे तुम्हाला. बाहीचं माप टाकताना आपल्याला नेहमी छातीचा चौथा भाग असं माप आपण घेत असतो आणि 2 इंच जर शिलाई मार्जिन छातीमध्ये घेतलेली असेल तुम्ही, जसं मी तुम्हाला सांगितलं छातीचा चौथा भाग 28 चा 7 प्लस 2 इंच घेतो आपण, तसं जर 2 इंच घेतलं असेल तुम्ही तर इथं आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच वाढवायला लागतो. आणि तुम्ही जर ब्लाऊज कटिंग करण्याच्या वेळेस, डायग्राम करण्याच्या वेळेस छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच तुम्ही शिलाई मार्जिन घेतलं असेल तर फक्त आपल्याला छातीचा चौथा भाग इतकंच आपल्याला माप टाकायला लागतं. पण जर तुमचे आकार परफेक्ट असेल तरच बाही पुरतील, नाहीतर बाही पुरणार नाही. ठीक आहे. तर एक क्लिअर झालेलं आहे आपलं. आता 4 ते 5 इथं दिलेले 4 ते 5 बाहीचा आकार, जसं आपण बाहीची पूर्ण घडीचं माप टाकतो त्यामध्ये आतमध्ये आपण 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन म्हणजे कमी करत असतो. तर तिथे आपल्याला हे 4 ते 5 मध्ये अगदी सेम आकार यावा त्यासाठी इथे हे माप दिलेलं आहे. बाकीचे हे माप मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत आणि अशा पद्धतीने सगळं लिहायचं आहे. माझ्याच पद्धतीने लिहायचंय असं नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहायचंय जसं की तुम्हाला लक्षात येईल आणि समजून येईल. ठीक आहे. 0 ते 1 0 ते 2 तुम्ही लिहून घेतलं तरीही चालेल. आणि प्लीज कुणीही असं म्हणू नका की मला फोटो पाठवा, तेवढा वेळ नसतो, तुम्हाला नंतर व्हिडिओ मध्ये बघून सुद्धा ते करता येणार आहे. तर प्लीज कुणी व्हॉट्सअपवरती मला सांगू नका की मला डायग्रामचा फोटो पाठवा किंवा तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याचा फोटो पाठवा. मी कुणालाही फोटो पाठवणार नाहीये. तर प्लीज राग मानू नका कुणीही. आणि तुम्हाला हे रेकॉर्डेड व्हिडिओ बघता येणार आहे. व्हिडिओ बघताना तुम्हाला ते डायग्रामचे आणि जे मी लिहिलेले त्याचे तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन लिहिता येणार आहे. तर इथे आपण आज हे क्लिअर केलेलं आहे. तर मी आता तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार आहे बोर्डवरती. तर डायग्राम कसा काढायचा आहे, माप घेऊन कसं काढतो आपण. तर इथे मी माप समोर ठेवणार आहे माझ्या आणि ह्याच मापाने मी तुम्हाला काढून दाखवणार. तर आता आपण डायग्राम काढून घेणार आहोत. मी जे तुम्हाला समजून सांगितलं ते ज्यांना ज्यांना कळलं नसेल त्यांनी कमेंट मध्ये सांगा, ज्यांना कळलंय त्यांनी कमेंट मध्ये सांगा आणि ज्यांना काय नाही कळलं ते पण मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मला समजवता येईल पुढचे जे आपले डाऊट सेशनचे आपण जे घेणार आहोत डाऊट सेशन, तर त्यामध्ये मला तुम्हाला समजवता येईल काय समजलेलं नाही. आणि ज्या ताईंना समजलेलं असेल त्यांनी डन टाका की आम्हाला कळतंय म्हणून. तर आता आपण हे व्हाईट बोर्ड वरती डायग्राम काढणार आहोत. तर डायग्राम काढण्यासाठी मी आधी बॉक्स तयार करून घेते. तर सर्वात आधी आपण हा पाठीमागचा भागचा डायग्राम काढलेला आहे. हा पाठीमागचा भाग आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर मोजायचे. जसं मी तुम्हाला सांगितलं की शोल्डर मोजून घ्यायचं आहे.
तर आता आपण गळ्याची उंचीचं इथं माप टाकलेले, जशी तुमची गळ्याची उंची असेल तसं इथं माप टाकायचे. सर्वात आधी तर आपल्याला हा जो बंद भाग आहे इथून शोल्डरचं माप घ्यायचे. जे काही तुमचं शोल्डर असेल त्याच्या निम्म प्लस अर्धांचं, जसं मी तुम्हाला दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या दिवसाच्या सेशन मध्ये जसं समजून सांगितलेलं आहे की ब्लाऊज वरून माप कशी घ्यायची. तर त्यामध्ये आपल्याला जसं की तुमचं शोल्डर आहे 4.5 इंच, जसं 9 इंच आहे तर त्यात निम्म करून आपल्याला 4.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचे. कशामध्ये? बंद बाजू करून तर शोल्डर पर्यंत. तर इथं शोल्डर आपण समजा घेतलेला आहे 5 इंच, मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच आणि इथं आपल्याला अशा पद्धतीने लाईन घ्यायची. तर इथं रेषा मारून घेतलेली आहे. गळ्याची उंची आहे आपली 8 इंच. तर इथं गळ्याची उंची घेतलेली आहे. जो काही तुम्हाला गळा घ्यायचा असेल तो घेऊ शकतात. गळा आपला डीपनेक आहे, तर गळा डीपनेक असल्यामुळे काय करायला लागतं आपल्याला, तर शोल्डरच्या साईडने म्हणजे जसं की गळा रुंदी असते आपली, गळा रुंदीच्या साईडने आपल्याला डाऊन करून घ्यायला लागतं. तर मी इथे डाऊन करून घेत आहे अगदी क्रॉस मध्ये अशी 5 इंच वरती डाऊन करून घ्यायचं आहे. आता मी पुन्हा तुम्हाला एकदा माप सांगते. हा मी बॉक्स तयार करून घेतलाय, म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असा बॉक्स केलेला आहे. तर असाच बॉक्स तुम्हाला कागदावरती तयार करायचा आहे. छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच, नवीन शिकणाऱ्यांसाठी 2 इंच शिलाई मार्जिन. जे जुने शिकले त्यांनी 2 इंचच घ्या, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आणि जे काही डाऊट येतील ते मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर हा जो बॉक्स आपण तयार केलेला आहे लक्षात ठेवा, छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असा आपण हा बॉक्स तयार केलेला आहे. इथून जे माप घेतलं ते शोल्डरच्या निम्म, जसं आपण ब्लाऊजवरून शोल्डरचं माप घेतो 10 इंच 9 इंच जे काही तुमचं तयार शोल्डर असेल ते शोल्डरचं माप घेतो. तर ते शोल्डरचं माप घ्यायचं आहे तुम्हाला. तर शोल्डर असेल 28 साईजचं 9 इंच, तर 4.5 इंच मोजायचं आहे इथपर्यंत आणि त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचे, म्हणजे किती इंच आलं? 5 इंच. तर इथं मी 5 इंचाचं माप टाकलेलं आहे. तिथूनच आपल्याला जसं आपण शोल्डरचं माप घेतो तिथूनच आपल्याला मुंड्याची उंची टाकायची असते. कशी उंची टाकायची असते? तिथूनच पूर्ण उंची घ्यायची असते. ठीक आहे. आणि उंची घेतल्यानंतर इथूनही आपलं जे माप आहे ते सेमच आलं पाहिजे. जसं शोल्डरचं आपण माप घेतलंय 5 इंच, तसं इथूनही मोजून बघायचंय 5 इंच आलं पाहिजे. काय होतं, बऱ्याचदा आपण रेषा मारून घेतो, ते कमी जास्त माप होतं, त्यामुळे मुंड्याला फुगा सुद्धा येऊ शकतो. तर अशा पद्धतीने माप टाकलेलं आहे. आणि ज्यांच्या आडमोलला फुगा येत असेल त्यांनी 5 इंच अशा पद्धतीने क्रॉस मध्ये लाईन घ्यायची आहे. अशा पद्धतीने क्रॉस मध्ये लाईन घ्यायची. आणि हे जे क्रॉस मध्ये येत आहे ते डीप गळ्यासाठी, म्हणजे जो मोठा गळा आहे 7 इंच प्लस, तर त्यासाठी आपल्याला हे गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं असतं. तर इथं मी डाऊन करून घेतलेला आहे. तर आता आपला हा पाठीमागचा भाग आहे, छातीचा चौथा भाग समजा आपला इथं आलेला आहे आणि हे 2 इंच शिलाई मार्जिन आहे. तर मी ते टिक केलेलं आहे, छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आता कमरेचं माप आपल्याला घ्यायचं. कमरेचं माप समजा आपलं असेल 26 इंच किंवा 28 इंच, जे काही तुमचं माप असेल ते कमरेचं माप प्लस 1 इंच पाठीमागच्या टक साठी प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं तुम्हाला माप टाकायचे. तर आता इथं मी मापांना टिक करून घेते. अशा पद्धतीने हे माप टाकायचे आपल्याला. आणि हे जे एक्स्ट्रा आलेलं आहे हे आपल्या टक साठी आहे. जो हा एक्स्ट्राचा भाग घेतलेला आहे आपण, हा 1 इंच शिलाई मार्जिन असं समजायचा, किंवा हे 1 इंच शिलाई मार्जिन आहे आणि हे 2 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला माप टाकायचे. म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच पाठीमागचा टक प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं आपण इथं माप घेतलंय. अतिशय सोप्या पद्धतीने मी समजून सांगत आहे. ज्या कोणी ताईंना समजत नसेल तर त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ पण बघायचे आहेत. आपले रेकॉर्डेड व्हिडिओ पण येणार आहेत युट्यूब वरती. ज्यांना कोणाला ते व्हिडिओ मिळत नसतील तर त्यांनी मला व्हॉट्सअप वरती सांगायचं आहे. अजून रेकॉर्डेड व्हिडिओ जसे जसे मी बनवेन तसे तसे तुम्हाला येतील. आणि ज्या महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे त्यांना नोटिफिकेशन येईलच. तर इथं मी कमरेचं माप घेतलेलं आहे. कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स. पाठीमागचा टक्स म्हणजे हा जो टक्स असतो आपला, हा पाठीमागचा टक्स, त्यासाठी 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे. असा हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे. मुंड्याला शेप देताना व्यवस्थित गोलच आला पाहिजे. अशा पद्धतीने इथं आपण अगदी 1 ते 2 पॉइंट खाली घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. आता आकार आपण किती इंचावरती द्यायचा आहे?
हा जो कॉर्नर आहे हे 5 इंच आपण जे घेतलेला आहे गळ्याच्या साईडला टेक करून, तर तिथून आपल्याला हे 1.5 इंच घ्यायचे. किती इंच घ्यायचे? 1.5 इंच. हा जो आकार दिलेला आहे आपण तो 1.5 इंचावरती. आता हे जे मुंड्याचं माप घेतलेलं आपण ते 5.5 इंच आहे. 5.5 इंच, हे 5.5 इंच आहे. आपलं जे शोल्डर आहे ते 5 इंच म्हणजे 4.5 इंच प्लस अर्धा इंच असं 5 इंच आहे. ठीक आहे. आणि हे जे घेतलेलं आहे हे 5 इंच आहे. हे जे घेतलं आहे आपण हे 5 इंच आहे. आणि गळ्याची रुंदी जी घेतलेली आहे आपण ती 2.25 इंच आहे. गळ्याची रुंदी जी घेतलेली आहे ती 2.25 इंच आहे. हा झाला पाठीमागचा भाग. आणि आता बऱ्याचशा महिलांना प्रश्न पडतात की पाठीमागचा टक्स किती इंचावर घ्यायचा. अगदी सोपी पद्धत आहे. गळ्याची उंची तुमची कमी असेल तर पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. कमरेचा जो चौथा भाग येतो त्याचा निम्म घ्यायचा. समजा तुमचा गळा आता हा डीप नेक आहे म्हणजे मोठा गळा घ्यायचा आहे तुम्हाला आणि पसरट घ्यायचा आहे. असा पसरट घ्यायचा आहे तर टक्सची उंची कमी करायला लागेल किंवा टक्सची रुंदी वाढवायला लागेल. हे तुम्हाला करायला लागतील. हे बदल नक्कीच करायचे आहे. जर टक्सची उंची तुम्हाला कमी हवी असेल, गळा मोठा घेतलेला आहे तरीही चालेल. जर तुम्हाला टक्सची उंची मोठी हवी आहे आणि गळा तुमचा मोठा आहे तर टक्सची रुंदी आपल्याला ही साईडला सरकून घ्यायची. म्हणजे कमरेचा जो निम्मा घेतो त्यापेक्षा आपल्याला साईडला सरकून घ्यायची. कुठं? कमरेच्या साईडला. म्हणजेच आपलं जो फिटिंगचा भाग असतो त्या साईडला. ठीक आहे. हा पाठीमागचा भाग तुमच्या लक्षात आलेलाच असेल. इथं मी लिहून दिलेला आहे. हा आहे कमरेचा चौथा भाग आणि त्यात प्लस केलेला आहे आपण 1 इंच. पाठीमागच्या टक्ससाठी प्लस केलेलं आहे आपण 2 इंच असं हे माप टाकलेलं आहे. ठीक आहे. तर हा पाठीमागचा भाग सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल. तर आता पुढचा भाग ठीक करून घेऊया. पुढच्या भागात पण जे आपले वनटक शिकत आहोत आपण त्यामध्ये पण भरपूर महिला वेगवेगळ्या प्रकाराने शिवत असतात पण त्यांचे ब्लाउज बसत नाही व्यवस्थित, कप व्यवस्थित येत नाही किंवा हुकलूक पट्टी जी असते ती सरळ येत नाही. मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं की वनटकचं मी स्टिचिंग केलेलं आहे. प्रिंटेड ब्लाउज आहे. त्याचं अगदी परफेक्ट असं फिटिंग फिनिशिंग बसलेली आहे. तर आता आपण दुसरा डायग्राम पण इथं टिक करून घेणार आहोत. दुसऱ्या डायग्राम साठी जर तुम्हाला पाठीमागे हुकलूक पट्टी घ्यायची असेल तर पाठीमागे अर्धा इंच वाढवायला लागतं. जसं मी आता वाढवणार आहे तसं. तर हुकलूक पट्टीसाठी आपण हे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. तिथून पुढे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचे असतं. मग काय करायचं असतं, मी बरेचशा व्हिडिओमध्ये कटिंग करून दाखवलेली आहे. हा जो पाठीमागचा भाग असतो तो आपल्याला कागदावरती ठेवायचा आहे. जसं आपण पहिले तर पेपर कटिंग शिकणार आहोत. मी इथे डायग्राम काढणार आहे तसेच तुम्हाला पेपर कटिंग वरती डायग्राम काढून कट करायचे. तर हा पाठीमागचा भाग असा ठेवायचा आहे की अर्धा इंच कापड किंवा कागद आपल्या एका साईडला एक्स्ट्रा आलं पाहिजे किंवा अशा पद्धतीने टिक करून घ्यायचा आणि इथून आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवायचा असतो. ठीक आहे. हे अर्धा इंच सोडून पाठीमागचा भाग ठेवायचा असतो. इथं पण आपल्याला जसं आपण पाठीमागच्या भागावरून जर हा भाग करून घेतला तर शोल्डर मुंड्याची माप घ्यायची गरज येत नाही. तर मी हा भाग टिक करून घेते. पाठीमागच्या भागामध्ये उंचीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की 1 इंच आपण उंचीमध्ये वाढवलेला आहे. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला 1 इंच न वाढवता 1.5 इंच वाढवायला लागतं. जर समजा तुम्ही पाठीमागचा भाग ठेवून कटिंग करत असाल तर फक्त अर्धा इंच आणि तुम्ही जर पूर्णच कटिंग वेगळी करत असाल तर 1.5 इंच. लक्षात ठेवा. पुन्हा मी एकदा सांगते, जर तुम्हाला हा पाठीमागचा भाग ठेवून कट करायचा असेल तर फक्त अर्धा इंच उंचीमध्ये वाढवायला लागतं. पण तुम्ही दोघंही भाग जर वेगवेगळे कटिंग करत असाल तर उंचीमध्ये पुढच्या भागात किती इंच वाढवायला लागतं? 1.5 इंच. तर अशा पद्धतीने आपण हा भाग टिक करून घेतलेला आहे. तर आता गळा रुंदी 2.25 इंच, गळ्याची उंची 5.5 इंच, तयार 5 इंच आहे तर आपण 5.5 इंच घेऊयात. अशा पद्धतीने गळ्याला टिक केलेला आहे. मुंड्याचा भाग 5.5 इंच, मुंड्याची जी उंची आहे ती 5.5 इंच आहे. हे सारखं सारखं टिक करायची गरज येते जर पाठीमागचा भाग तुम्ही ठेवून कट करत असाल तर. पण मी तुम्हाला टिक करून दाखवते, तुम्ही दोघही पद्धतीने कटिंग करू शकता. तर अशा पद्धतीने मुंड्याला शेप द्यायचा आहे. आणि आता हा पुढच्या मुंड्याला शेप किती इंचवर द्यायचा आहे? हा जो 5 इंचचा पॉइंट आहे इथून आपल्याला 1 इंच वरती शेप द्यायचा आहे. शेप देताना हा जो आकार आहे, ही जी लाईन घेतलेली आपण, ही रेषा घेतलेली आहे, ही रेषेपासून गोल आलं पाहिजे. बघू शकता आपण पाठीमागचा आकार कुठून दिलेला आहे? ह्या रेषेपासून. पुढचा आकार कुठून दिलेला आहे? या रेषेपासून. दोघांमध्ये खूप फरक आहे, व्यवस्थित बघायचं आहे.
तुम्ही काय करतात बघत नाही व्यवस्थित आणि नंतर फोन करून विचारतात, पण हे चुकीचं आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्याही लक्षात येईल आणि खूप सरळ म्हणजे खूप अशा टिप्स असतात की ते तुमच्या लक्षात येतील. व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघायचा आहे. जेव्हा तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बघाल तेव्हा स्किप न करता बघा, तुमचं अतिशय परफेक्ट असं लक्षात येईल. तर इथं आपण हे टिक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, इथं पण कमरेचा चौथा भाग प्लस पाठीमागचा टक्स इथं ऍड होणार नाही आपला. तर इथं काय ऍड होणार आहे, फक्त शिलाई मार्जिन, बरोबर. कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच आपलं शिलाई मार्जिन, तर त्याला आपण रेषा मारून घेऊया. इथे आपण रेषा मारून घेतलेला आहे. पुढचा जो भाग घेतलेला आहे आपण शोल्डर मुंड्याची माप इथून मोजलेले आहे, या भागापासून मोजलेले आहे. हे अर्धा इंच सोडूनच आपल्याला मोजायचं आहे, ते न सोडता मोजायचं नाही आपल्याला. म्हणजे जर तुम्ही इथून माप घेतले तर तुमचं हुकलूक पट्टीसाठी व्यवस्थित बसणार नाही आणि टक्सची जी रुंदी आहे ती तुमची चुकेल. मग काय होईल, टक्स आपला व्यवस्थित जिथं मध्ये आला पाहिजे तिथं येणार नाही, हुकलूक पट्टीच्या आतमध्ये येईल. म्हणून काय करायचं, आपल्याला हे अर्धा इंच सोडूनच सर्व माप टाकायचे आहे. तर इथं अशा पद्धतीने आपण टिक करून घेतलेला आहे. तर आता काय करायचंय, टक्स येणार आहे आपला समजा 1-1 इंचाचा. म्हणजे आपल्याला समजा आपण पावणे एक इंच घेतलं दोघी साईडने तर 1.5 इंचाचा होतो, अर्धा इंच घेतलं तर 1 इंच होतो. तर मी काय करणार आहे, 28 साईज आहे तर दोघही साईडला अर्धा इंच म्हणजे 1 इंच. तर आपल्याला काय करायचंय, इथून आपल्याला 1 इंच वाढवायचे. समजा मी आता हे तुम्हाला रब करून दाखवते, पुसून दाखवते. तर हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे, बरोबर. तर आपल्याला टक साठी इकडे वाढवायचा आहे. तर आपण टकची रुंदी घेऊया. आता 28 साईज आहे, 28 चा आपल्याला 10वा भाग काढायचा. कितवा भाग काढायचा आहे, 10वा. तो 10वा भाग काढल्यानंतर जे काही माप येत असेल ते माप टाकायचे. हे अर्धा इंच सोडूनच आपल्याला माप टाकायचे, सगळेच माप, टकच्या रुंदीपासून तर सगळेच माप. तर इथून आपल्याला ही टकची रुंदी काढायची आहे. ही टकची उंची वरच्या साईडने मोजायची आहे. जेवढी तुमची टकची उंची येत असेल, कटोरीच्या ब्लाऊजवरून माप घेतले तरी चालेल. तर आपला हा झाला मेन टक्स. कुठला, पुढचा मेन टक्स झाला हा पुढचा. तर अशा पद्धतीने आपण हा मेन टक्स घेतलेला आहे. तर आता आपण काय केलंय, फक्त इथं कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेतले. जसं इथं आपण वाढवलं तसं इथं वाढवलेलं नाही, कारण हा टक्स परमनंट 1 इंचाचा येतो. पण हा तसा नसतो. चेस्टचे जेवढे तुमचे माप वाढत जातील तेवढे तेवढे तुमचे वृद्धी सुद्धा वाढत जाणार आहे. तर इथं आपण हा अर्धा इंच दोघही साईडने, म्हणजे ही सरळ रेषा घेतली आपण, दोघही साईडने अर्धा इंच म्हणजे 1 इंच, आणि शिवण्यात तुमचं पाव इंच जाणार. असं 1.25 इंच आपल्याला इथं वाढून घ्यायचं. हे किती इंच वाढवलं आपण, 1.25 इंच. किती इंच वाढवलं आपण, 1.25 इंच. तर अशा पद्धतीने ही क्रॉस मध्ये तुमची लाईन येणार आहे. आलं लक्षात. आता बाकीच्या महिला काय करतात, तर बाकी अर्धा इंच ह्या साईडने वाढवतात, अर्धा इंच ह्या साईडने वाढवतात. त्यामुळे जी आपली हुकलूक पट्टी असते ती व्यवस्थित सरळ येत नाही, क्रॉस मध्ये येते आणि एकमेकावरती व्यवस्थित बसत नाही. तर ही चूक तुम्ही करू नका. म्हणून सांगते, लाईव्ह सेशन पूर्ण जॉईन करा. आणि तरीही समजलं नसेल तर मला कमेंट मध्ये सांगा. तर आपले रेकॉर्डेड व्हिडिओ येणार आहेत, तर ते व्हिडिओ बघून तुम्ही 2-3 वेळा व्हिडिओ बघायचे आहेत, तुमचं बरोबर लक्षात येईल. तर आपल्याला फक्त जेवढी तुमची टकची रुंदी तुम्ही घेतली असेल, हेवी चेस्ट असेल तर त्यासाठी पावणे एक इंच घेतलं दोघं साईडने, म्हणजे किती झालं, 1.5 इंच प्लस पाव इंच असं इथं वाढवायचं आहे. कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच प्लस आपल्याला टक साठी हे वाढवून घ्यायला लागतं. आता काय करायचं आपल्याला, हे जे वरती आपण जेवढं अर्धा इंच वाढवलेलं आहे पाठीमागचा भाग ठेवून तशी क्रॉस मध्ये रेषा घ्यायची. अशा पद्धतीने क्रॉस मध्ये आपल्याला रेषा घ्यायची. बघू शकता कशा पद्धतीने मी क्रॉस मध्ये रेषा घेतलेली आहे. अशा पद्धतीने क्रॉस मध्ये, म्हणजे कट करताना आपल्याला हे जे कापड असेल किंवा कागद असेल हा कट करायचा असतो. हा काय करायचा असतो, कट करून घ्यायचा असतो. एवढं जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कट करायचं आहे. ठीक आहे, आलं असेल तुमचं लक्षात इथं की हे इथून आपल्याला क्रॉस मध्ये वरती जेवढं अर्धा इंच वाढवलेलं असतं आपण तेवढं कट करायचं असतं क्रॉस मध्ये घेऊन. आणि इथं पण अर्धा इंच इथून घ्यायचं आपल्याला. हे दोघं टक्स आहेत ना, दोघं साईडची, या साईडला या साईडचा आणि ह्या साईडला या साईडचा. अशा पद्धतीने इथं आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. आणि हा जो एक्स्ट्राचे मी रेषा मारलेले आहेत त्या कट करून टाकायचे. तसं तुम्ही कागदावरती करू शकता आणि कट करू शकता. तर अशा प्रकारे आपण पुढचा जो भाग आहे तो तयार केलेला आहे. आणि इथं आपल्याला गळ्याच्या साईडने पाव इंच डाऊन करायला बिलकुल विसरायचं नाही.
जर तुम्ही नाही केलं तर शोल्डर गळू शकतात, व्यवस्थित फिटिंग मध्ये ब्लाऊज बसत नाही. तर अगदी शोल्डर आपले खांद्यावरती थांबले पाहिजे, बिलकुल गळले नाही पाहिजे, असं आपलं शोल्डर इथं खांद्यावरती बसलं पाहिजे. तर इथे मी तुम्हाला सगळे माप लिहून दिलेले, सेम तसेच माप इथे टाकले. फक्त गळ्याची उंची इथं तुमच्या चॉईस नुसार घ्यायची, जशी मी तुम्हाला सांगितली तशी बिलकुल घ्यायची नाही. तुमच्या ब्लाऊजवरून माप घ्यायचे आणि अशा पद्धतीने डायग्राम काढायचे. आणि मी जसं तुम्हाला दाखवलेलं आहे तसंच करायचं. आता आपण इथं 1.5 ते 2 इंच वाढवून घेतो, जसं की तुमचं टक्सची रुंदी जेवढी असेल तेवढं आपण इथं वाढवलेलं आहे. इथं बिलकुल वाढवायचं नाही, कारण आपला टक्स इथं येणार आहे, इथं अगदी कमी कमी होणार आहे, म्हणून इथं वाढवायची गरज येत नाही. तर मला वाटतं तुमचे दोघही जे पार्ट आहेत, पाठीमागचा पण पुढचा पण, हा लक्षात आलाच असेल. आणि ज्यांचं लक्षात आलेलं नाही त्यांनी मला कमेंट मध्ये सांगा, आणि ज्यांच्या लक्षात आले त्यांनी मला ओके पाठवा. तर ठीक आहे, इथं आपण अशा पद्धतीने टिक करून घेतली. आता आपली बाही राहिली. बाही मी तुम्हाला आज टिक करून दाखवणार आहे. इथं ही आहे बिना अस्तरची बाही. बिना अस्तरची बाही पण बऱ्याचशा महिलांच्या लक्षात येत नाही. तर अस्तरची बाहीची उंची प्लस 2 इंच शिलाई मारली. ते मी दाखवतेच तुम्हाला, आधी डायग्राम काढते. तर इथे आपण बाहीचं डायग्राम काढत आहोत. ही आहे बिना अस्तरची बाही. तर मी बिना अस्तरच्या बाहीसाठी काय काय बदल करावे लागतात ते सांगणार आहे. तर आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हा बॉक्स कसा तयार केला आपण, उंची प्लस 2 इंच शिलाई मारली, उंची प्लस 2 इंच शिलाई मारली, असं आपण इथं माप टाकलेलं आहे बिना अस्तरच्या बाहीसाठी. मी अस्तरची बाही दाखवणार नाही आज, अस्तरची बाही पुढच्या सेशन मध्ये दाखवणार आहे. सेम अस्तरची बाहीला कटिंग करायला लागते, काय बदल करावे लागतात ते मी तुम्हाला चौथ्या दिवसाचा व्हिडिओ जो असेल त्याच्यामध्ये सांगणारच आहे. तर हा बॉक्स कसा तयार केलाय आपण, उंची प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आणि रुंदी इथे टाकलेली. म्हणजे आपण जसं 2 इंचाचा इथे शिलाई मार्जिन घेतो छातीच्या चौथ्या भागामध्ये, तसं आपल्याला इथे काय करायचं आहे, 2 इंच जर शिलाई मार्जिन असेल तर आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे. जर 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर इथं जर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर छातीचा चौथा भाग एवढंच आपल्याला माप टाकायचे. जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतो ते नाही टाकलं तरी चालेल. आणि तुमचे जर आकार परफेक्ट असेल तर बाई परफेक्ट बसेल, पण जर आकार चुकले तर एकतर बाई कमी पडेल तुमची. तर आता आपण बाईला आकार देऊन घेऊया. आकार आपल्याला 1.5 इंचावरून द्यायचा आहे. अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. हा जो भाग आहे, हा दोघही भाग अगदी सरळच आले पाहिजे, कुठेही कमी जास्त झाले नाही पाहिजे. आणि बऱ्याचशा महिलांना हे कळत नाही. आता काय करायचं आपल्याला, इथून तर इथं दंडघेरचं माप घ्यायचं आपल्याला. हे 1.5 इंच सोडून, जे 2 इंच आपण वाढवलंय ते सोडून, तर वरती काय करायचं आपल्याला, दंडघेर जो असतो आपला, बाहीची उंची जेवढी काही असेल तेवढं दंडघेरचं तुम्हाला माप घ्यायचंय. आणि प्लस त्यात 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायची. आणि तिथून प्लस क्रॉस मध्ये अशा पद्धतीने लाईन मारायची. तिथून बाहीची उंची जर तुमची 5 इंच असेल तर बाहीच्या खुल्या भागाकडून आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. जर तुमची बाही 5 इंच तयार असेल तर 2.5 इंच खुल्या भागाकडून कमी करायची आपल्याला आणि ती लाईन मारायची. याच्यावरती सुद्धा आपण भरपूर असे चार्ट बनवलेले आणि ते चार्टचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळून जातील. सर्च करताना मंजुषा शिवण क्लास बाहीचा चार्ट किंवा मंजुषा शिवण क्लास बाहीच्या उंचीनुसार चार्ट असं जरी सर्च केलं तुम्ही तरीही तिथं तुम्हाला चार्ट मिळून जातो. आता बऱ्याचशा महिलांना व्हिडिओ पण सापडत नाही आपले, तर व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने सर्च करायचे. तुम्हाला जो काही व्हिडिओ हवा असेल तो, जसं की आता तुम्हाला प्रिन्सेस कट 34 साईज हवा आहे तर मंजुषा शिवण क्लास 34 साईज प्रिन्सेस कट असं जरी टाकलं तरी बरोबर तो व्हिडिओ येऊन जातो. हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर इथं अशा पद्धतीने आपण पाठीमागचा भाग, पुढचा भाग आणि बाहीचा डायग्राम मी काढून दाखवलेला आहे. आणि मला माहिती की तुमच्या लवकरच लक्षात आलं असेल आणि व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड पण बघायचे ज्यांच्या लक्षात येत नसेल, कारण बऱ्याचशा महिला नवीन असतात त्यामुळे लवकर लक्षात येत नाही. तर तुमचं जर लक्षात येत नसेल तर त्यासाठी आपण रेकॉर्डेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यासाठी चॅनलला तुम्हाला लाईक पण करायचं आहे आणि सबस्क्राईब पण करायचे. ज्या महिलांनी आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. भरपूर असं तुम्हाला शिकायला मिळणार आहे आपल्या लाईव्ह क्लासमध्ये. तरी तुम्ही तुम्हाला आज अतिशय सोप्या पद्धतीने वन टक्सची ही कटिंग मी तुम्हाला म्हणजे डायग्राम दाखवलेले आहेत. आणि कसं लिहायचं आता इथं 0 ते 1 असं मी तुम्हाला लिहिलेलं आहे. पूर्ण उंची
0 ते 2 शोल्डरच्या निम्म असं लिहून घ्यायचंय आणि 0 ते 3 घडारुंदी टाकायची, 2 ते 4 मुंड्याचा भाग असं लिहून घ्यायचं, 4 ते 5 मुंड्याची रुंदी आणि इथं गळारुंदीच्या इथं लिहिलेलं आहे आपण 3 इंच. गळ्याची उंचीचं लिहून घेऊयात आपण 6, 0 ते 6 गळ्याची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं तुम्हाला लिहायचं आहे. 1 ते 7 असं लिहायचं. 1 ते 7 म्हणजे तुमची जी टकची रुंदी आहे ती. अशी तुम्ही तुमच्या पद्धतीने माप लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि जेव्हा लिहिणार ना तुम्ही 0 ते 1 पूर्ण उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन प्लस करायला विसरू नका. म्हणजे आपण जे शिलाई मार्जिन घेतो ना त्याला घ्यायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही जरी 4-6 महिने तुमचा गॅप पडला आणि नंतर तुम्ही शिवायला सुरुवात केली तरीही तुमच्या लक्षात राहील आणि आपले रेकॉर्डेड व्हिडिओ राहणारच आहेत, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये. तर इथं आपण अशा पद्धतीने लिहून घ्यायचे, जसं मी तुम्हाला डायग्राम दाखवले वहीवरती तसे तुम्हाला वहीवरती डायग्राम काढून ठेवायचे. जसं मी हे डायग्राम काढले अशाच पद्धतीने. आणि हे टिक करायला विसरायचं नाही जे अर्धा इंच वरती घेतलेले ते, त्यामुळे ब्लाऊजची फिटिंग फिनिशिंग अगदी सुंदर बसते. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आज 28 साईज पूर्ण केलेली आहे लाईव्ह सेशन मध्ये. ज्यांना कुणाला कमेंट मध्ये म्हणजे काही कळलेलं नसेल तर त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. नक्की मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवत असते. ज्या ज्या ताईंच्या कमेंट आलेल्या त्या ताईंचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. आणि जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा, त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ पण तुम्हाला मिळून जातील. आणि आजचं आपलं लाईव्ह सेशन आपण पूर्ण करत आहोत म्हणजे संपवत आहोत. तर सगळ्यांना बाय. आणि ज्यांना कळलेलं नाही त्यांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि ज्यांना पेपर पॅटर्न हवेत आपल्याकडचे तर त्यांना मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. बाय सगळ्यांना.